Press the bell icon on our YouTube app and never miss another video from Spotboy. मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. वयाची कोठारी येत आहेत, सचिनजी बेळगावकर येत आहेत आणि अशोक सराफ मामा सुद्धा येत आहेत. सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अशोक सराफ जी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिया महाराष्ट्र सरकार ने. नमस्कार. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या वतीने मी संपूर्ण मीडियाचं मनापासून स्वागत करतो. थोडीशी गैरसोय होत असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेबांच्या हस्ते मला करायचा होता, मान्यवरांच्या हस्ते करायचा होता. कारण या ठिकाणी वर्षा बंगल्याच्या या ठिकाणी गणपती स्थापन होतो. त्या गणपतीचा आशीर्वाद इथे आहे म्हणून मला इथेच हा कार्यक्रम करायचा होता. बरोबर 2 वर्षापूर्वी याच दिवशी साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याला बरोबर 2 वर्ष पूर्ण झालेले. सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो, पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन करतो आणि पुढची 10 वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती बाप्पाची प्रार्थना करतो.
असं नाही रे, अरे पेनचं करूया आपण. हा नाही गणपती हे गणपती बाप्पा आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं, पुष्पगुच्छ आणि ठेवावं. आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी बेळगावकर सरांचं स्वागत करावं. साहेबांना विनंती करतो त्यांनी महेशजी कोठारे सरांचं स्वागत करावं. वा मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी झी स्टुडिओचे उमेशजी बन्सल यांचं स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी झी टॉकीजचे भवेश जांभूळकर यांचं स्वागत करावं. या हो धन्यवाद साहेब. आता आपण बोलूया ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत. 13 मे 2022 रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारतात आणि जगभरात आणि सर्व प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला होता. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आमचे आनंदीगे साहेब, धर्मवीर आनंदीगे साहेब संपूर्ण जगभरामध्ये पोहोचले. खरं तर त्यांची कारकीर्द सगळ्यांना माहिती होती, पण लोक त्यांना जाणून नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांनी त्यांना जाणलं. जेव्हा चित्रपट तयार होत होता तेव्हाच आमचं असं ठरलं होतं की याचा भाग दुसरा करणं खूप गरजेचं आहे, कारण अशा बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या ज्या जनमानसामध्ये येणं गरजेचं होतं. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की भाग 2 आपण सुरू करूया. आणि भाग 2चं चित्रीकरण आम्ही 4 महिन्यापूर्वी सुरू केलं आणि आता चित्रीकरण पूर्ण झाले. आता सगळ्यांना उत्सुकता आहे की भाग 2 मध्ये काय दाखवणार आहे.
आम्हाला ती जास्त उत्सुकता ताणायची नाही, पण त्याआधी धर्मवीर भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट किती तारखेला प्रदर्शित होणार आहे मराठी आणि हिंदी भाषेत हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण इथे जमलो आहोत. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, सुपरस्टार बॉबजी देओल यांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण करावं. प्रत्येक मान्यवराच्या हस्ते पोस्टरचं अनावरण होणार आहे. सगळ्यांनी उभं राहून, कारण हे आमच्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचे चित्रपट आहे, आम्हाला सगळ्यांच्या गुरुस्थानी आहे. त्यामुळे सगळ्यांनी उभं राहून या अनावरणाचा प्रदर्शन होणार ते आपण बघूया. धन्यवाद सर. मराठी इंडस्ट्री जिथं सुरू होते आणि जिथे संपते ते तीनही दिग्गज आपल्या समोर आहेत. अशोक मामा, महेश कोठारे, सचिन पिळगावकर. असा कुठलाही चित्रपट नाही मराठी की ज्या चित्रपटाला यांचा आशीर्वाद लाभलेला नाही. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाला सुद्धा तुमचा आशीर्वाद लाभावा. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सुद्धा त्या पोस्टरचं अनावरण करावं. साहेब मी तुमच्या बाजूला आहे. काय चेअर आहे? धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात, जगभरात प्रदर्शित होणार आहे. आपण सगळ्यांनी उभं राहून एक फोटो काढूया. असं ठेवायचं. हा असं उचलायला पाहिजे. थोडा बरोबर. मामा सिनियर बोलतो. ओके, धन्यवाद. धन्यवाद. ज्याप्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी धर्मवीर भाग 1 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता, मला आशा आहे, मला अपेक्षा आहे की या धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे, ही गोष्ट कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची आहे याचा यात उलगडा होणार आहे. भाग 1 च्या शेवटी काही प्रश्न सुटून गेले होते. भाग 1 च्या सुरुवातीला आणि भाग 2 च्या सुरुवातीला आणि भाग 2 संपता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील.
मागच्या वेळेला जसं तुम्ही सगळ्यांनी मीडियाने सुद्धा प्रेक्षकांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे याही वेळेला तुमच्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. मुख्य नट प्रसादो ज्यांनी धर्मवीर आनंदगे साहेबांची भूमिका केली होती यामध्ये त्यांनी केलेलीच आहे. मागच्या वेळेला संपूर्ण जितकेही मराठी इंडस्ट्रीमध्ये जितके पारितोषिक आहेत ते सगळे त्याला मिळाले. या वेळेला क्षितिज दाते हा साहेबांच्या रोलमध्ये दिसला आहे. तो कसा दिसणार आहे, तो काय करणार आहे हे सगळं आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. मी साहेबांना विनंती करतो, मी महाराष्ट्र भूषण आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आधी बोलू का पाहिजे अशोक मामांना विनंती करतो की त्यांनी नाही सगळ्यांचा सेपरेट आशीर्वाद पाहिजे. आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या मामा. बसून बोलले तर चालेल ना. नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्ण पण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं त्याने पेस फोटोग्राफी पेस होती पिक्चर, त्यामुळे ते लोकांनी चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ती उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल. आणि मला वाटतं की मागच्या पिक्चरचं त्यावेळेला पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहे. आता ते आर्टिस्ट त्याने आता कशा रीतीने मानले पुढं ते काही कळत नाहीये. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आनंद दिघे साहेबांचं हे घडलेलं आहे सगळं, त्यामुळे ते कसे दाखवणार आहेत याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखर त्या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मामा. धन्यवाद सचिनजी. आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पाहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटर मध्ये पाहिला होता. मुकेशने मला बोलवलं होतं तेव्हा, आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली. आणि त्याबद्दल मला करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार, जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लागला. त्याचबरोबर दुसरं पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच नाही, पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. त्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं, त्यांना पाहतात. आमच्या प्रसाद चरुणा त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला, या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल, कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणार, त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच. मिळो न मिळो, पण या चित्रपटात असा अभिनय करून
प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं. ते मी तेव्हा जाहीरमध्ये तुला सांगितलं. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना. मला मंगेशला विचारायचं की 10 वर्ष का राशन आहे का? 20 जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना. मग का 10 वर्ष? असंच तुमच्या हातून छान छान काम, चांगलं चांगलं काम करत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केले नाही त्याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. आहेत असं आहात हे बघा, हे कधी सांगणार. पण ठीक आहे. पण तुम्हाला मी या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला, आमच्या आनंदात सहभागी झाला, त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशीर्वाद. महेशजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या मीडियाच्या मित्रांनो, मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती. आणि साहेब, पहिला चित्रपट त्यात तुम्ही एक विशेष संदेश दिला होता. पण नुसतं तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती. त्याच्यामध्ये प्रसादनी सुंदर अभिनय केला होता आणि आम्हाला क्षितिज त्या चित्रपटामध्ये दिसला होता. आम्ही म्हणत होते हे एकनाथ शिंदे आहे. आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट घेतलेला आहे असं मला वाटतं. नाही ते बघा. तेव्हा तुझं विशेष अभिनंदन, तुला शुभेच्छा आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार. आणि ऑफकोर्स साहेब तर आहेतच, साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. साहेब, आज तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतल्याला 2 वर्ष पूर्ण झाली, पण जे काम तुम्ही केलेलं आहे ना ते 10 वर्षापेक्षा जास्त आहे. आत्ताच नुसता मी त्या कोस्टल रोडनी आलो आणि तो पाहत राहिलो मी. 2 वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे. कमाल केली साहेब तुम्ही. रिअली आय विश यू ऑल द बेस्ट. आणि ह्यानी म्हटलं 10 वर्ष, मी म्हणतो तुम्ही आणखी 20 वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुपरहिट करून टाका. चित्रपट तर होईलच सुपरहिट, तसं आपल्या राज्याला पण सुपरहिट करून टाका. सर्वांना विशेष अभिनंदन. तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे, त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. आणि तो पोस्टर पाहूनच लोकांना वाटेल हा चित्रपट पाहावा. आणि लवकरच तो रिलीज होतोय. त्या विश यू ऑल द बेस्ट, द होल टीम. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला थोडं करू नका. मी कॉपी सरांना विनंती करतो की सर आप मुझे शुभेच्छा. मैंने तो देखी नहीं, लेकिन मैंने इतना सुना है आपकी के बारे में और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर बनते हैं. मैं I just want to basically honored to be here today to be a part of the celebration for the release of the second movie that's coming out on the 9th of August. And CM sir, honorable CM sir, congratulations. 2 साल हो गए आपको, पता भी नहीं चला इतना टाइम की ज़्यादा जल्दी. Lekin I'm just excited and it's so nice to see and hear the things about you performing the character. And it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see the part 1 person and the part 2. So all the best to the team and let's just keep doing work like this. Thank you so much. नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे आणि ज्यांचं माझ्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे ते माझे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद, यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही या चित्रपटाला आणि आम्हा सगळ्या कलाकारांना आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्यावा.
सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केलं आता 2 करतो. त्याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्याने जीचे आपले उमेश बन्सल, जानोरकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली. मैं आपको कहा था जब थोड़ा समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोहोचायचा. परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है? 1 बजे, 12:30 1 बजे बंद. और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द, अरे शाला के मग काय, कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर. ते आम्ही पाहिलंय आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्याच्यात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा
सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं. आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एकही क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते. आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, बोले आगे आगे देखो काय क्या. आणि मग कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहला सिनेमा पोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह हम लोग हिंदी कर रहे हैं. हाँ सर, हिंदी भी कर रहे हैं. धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पुस्तक झालाय, लवकरच रिलीज होईल. ते प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते. प्रसाद बरोबर आहे. परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल, ती करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे. एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता, मंगेश ब्लू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आल्यानंतर मला वाटलं दिघे साहेबच झाले. मी ते माझं काय मला माहितच नाही, मी त्यांच्या पायालाच घातला. एवढ्या हुबेहूब दिघे साहेब त्यांची भूमिका केली. आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना, एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती, पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, काय करत होता लोकांसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, एक क्षितिजने दाखवलं. त्याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तर म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण 2022 ला पण सुपरहिट झाला. सर्व अवॉर्ड
झीने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला. आताही ते सोबत आहे, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि दिघे साहेबांचं काम असं होतं, कुछ ऐसे लोग होते हैं कि उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है. आनंद दिघे साहेबांच्या संदर्भामध्ये मला आनंद चित्रपटातला एक डायलॉग आठवतो, आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है, क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है, उनका जीवन आनंदमय किया है, त्यांचं जीवन आनंदी केले. आज लाखों लोगों के घर में दिघे साहब का फोटो है, जैसे भगवान का फोटो लगाते हो वैसे उनका फोटो, क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है. किती असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिघे साहेबांकडे गेले आणि ते वाचले. दिघे साहेब त्यांच्यासाठी तर देवापेक्षा कमी होऊ शकत. आणि म्हणून दिघे साहेबांचं कार्य जे आहे या चित्रपटातून अजरामर होतोय, पार्ट 2 मधून अजरामर होईल. दिघे साहेब काय आहे ते देशातल्या, महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या लोकांना कळेल. आणि त्यांच्या कामातून एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहे. जिथे अन्याय होतो तिथे आनंद दिघे साहेब पुढे येतात. जात पात धर्म कधी पाहिला नाही. आणि म्हणून मी आजच्या या धर्मवीर पार्ट 2 च्या पोस्टर लॉन्चला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण करडे आणि प्रसाद आहे, क्षितिज आहे, सर्व टीमला, तिच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आप यहाँ पर आए, आपका शुक्रिया अदा करता हूँ. आप ये फिल्म देखिए, आपको बहुत मजा आएगा. क्योंकि फिल्म और उनका काम ही ऐसा है. और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित ये फिल्म बनाई. जो सच है, जो दिघे साहब ने किया है, वही इस फिल्म में दिखाया. सब कुछ नहीं दिखा सकते उसमें, जो चीजें जो ऐसी है मुझे मालूम है. लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली उसमें आनंद दिघे साहब को बहुत ही बड़ा रोल है, बड़ी प्रेरणा है. और उनके आदर्शों पर चलने की कोशिश, मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया, लेकिन मैं उनके पद चिन्हों पर चलने की कोशिश जरूर कर रहा हूं. तेवढं काम मी नाही करू शकत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं. पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तो मी करतोय प्रयत्न. आणि याचं समाधान मला आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे, आज 2 वर्ष होत आहेत सरकारला. तुम्ही मगाशी म्हणालात कोस्टल रोड, आज कोस्टल रोड घ्या, अटल सेतू घ्या, MTH 2 तास लागायचे, आज तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईतून रायगड मध्ये पोहोचा. रायगड मधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल, मुंबई पुणे रोड कनेक्ट होईल. आज कोस्टल रोड जिथे तासभर पाऊण तास लागत होता तिथे 5-6 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो. आता पुढे आम्ही त्याला सिलिंगला जोडतोय. आणि हा रोड जो आहे वर्सोवा पर्यंत नेतोय, वर्सोव्यावरून विरार पर्यंत नेतोय. विरार
अटल सेतु आप देखे गए आप? अटल सेतु देखिए बहुत खूबसूरत इंटरनेशनल और उसको हमने बहुत ही पर्यावरण पूरक बनाया है, प्रो एनवायरमेंट है। वो फ्लेमिंगो भी एक भी नहीं भागा, डबल फ्लेमिंगो बन जमा हो गया। इसका भी ध्यान रखा है हमने, पत्रकार लोग उसके साक्षीदार है, गवाह है ना बाबा? फ्लेमिंगो उधर अभी भी। तो कोई भी डेवलपमेंट करते समय हमने पूरा पर्यावरण का ख्याल रखा है। पर्यावरणाचं आम्ही लक्ष ठेवलंय। नागपूर मुंबई समृद्धी बाळासाहेब ठाकरेजी का नाम उसको त्याला दिला आपण। आणि जे अंतर 18, 20, 25 तासाचं 7 ते 8 तासावर आणलं। आज शेतकरी शेतमाल घेऊन सकाळी निघाला तर संध्याकाळी पोहोचणार, नाही तर पूर्वी सकाळी निघाला तिसऱ्या दिवशी पोहोचायचा। आज मुंबई पुणे आम्ही मिसिंग लिंक करतोय, या पुढच्या वर्षी कंप्लीट होईल। जगातला वायडेस्ट टनल आहे आणि अर्धा तास आणखी कमी होणार। घाटामध्ये आता आपल्याला थांबायची गरज नाही, डायरेक्ट टनेल मधून। हे असे अनेक काम आम्ही करतोय। पुणे रिंग रोड करतोय, मुंबई वसई विरार मल्टी मॉडल अलिबाग कॉरिडॉर करतोय, मुंबई गोवा जो हायवे आहे तो आता आम्ही डायरेक्ट ऍक्सेस कंट्रोल करतोय, ग्रीनफील्ड 5 तासामध्ये डायरेक्ट सिंधुदुर्ग 5 तासामध्ये। महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तो आज देश में नंबर 1 महाराष्ट्र इंफ्रास्ट्रक्चर। कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से वेस्ट जाओ, साउथ से नॉर्थ जाओ, कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है, कुठं पण जायचं असेल तर 6 ते 7 तासापेक्षा जास्त लागणार नाही। 5000 किलोमीटर का एक्सेस कंट्रोल ग्रिड रोड का बना है। अरे वाह, पत्रकारों को सबको कमाए हो। आणि म्हणून आता मी आपल्याला एवढं सांगतो, 2 वर्ष झाली। 2 वर्षामध्ये आम्ही जे रखडलेले प्रकल्प होते ते आम्ही पूर्ण केले। कारशेड कंप्लीट झालं। 10 वर्ष मागे गेलो असतो आपण जर कारशेड बंद राहिला असता। मेट्रो 2, मेट्रो 7, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7 सुरू झालं। मेट्रो 3 आता अर्धा 13.5 किलोमीटर आता चालू होतं। 13.5-15 लाख लोक डेली प्रवास करणार। आज खूप मोठ्या प्रमाणावर आज 2 वर्ष झाली म्हणून थोडा मी याच्याबरोबर थोडं बोलतोय, संधी घेतो। महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, इंडस्ट्री येते आहे। आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर। आज आम्ही महिलांसाठी देखील योजना केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहन, सब लड़कियों को एजुकेशन, हायर एजुकेशन फ्री गवर्नमेंट ने कर दिया है। अरे वाह। मामा सरासरी आपल्याला मी सांगतो, 1 वाजता मला एक फोन आला होता। एका मुलीने आत्महत्या केली। कशासाठी? मुलींना अर्धी फी सरकार भरत होती त्यांची, पण अर्धी फी भरायची ऐपत कॅपॅसिटी पेरेंट्स मध्ये नव्हती, म्हणून तिने आत्महत्या केली। मी त्या दिवशी रात्री उच्च शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटिल यांना फोन किया। 2 बजे मैं रात को फोन किया, बोले एक ऐसा सुसाइड हुआ है, आधी फीस भर नहीं पाए इसलिए सुसाइड किया। उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे, उसकी फी हम भरेंगे। उसका भी निर्णय, त्याचाही निर्णय आम्ही घेतला। शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला। युवकांसाठी अप्रेंटिसशिप 10,000 रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय। ते अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये, ट्रेनिंग घेईल, त्याला नोकरी मिळेल। 10 लाख वर्षाला युवकांना 10 लाख रुपये। असे अनेक निर्णय आम्ही घेतले। आता थोडं संधी मिळाली म्हणून सांगतो।
शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला 7.5 HP पर्यंत जे पंपानी शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं. खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा निश्चयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही केला, त्याचंही मला समाधान आहे. माझे दोन्ही सहकारी माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आमचे सर्व मंत्रिमंडळ, सर्व विभागाचे मंत्री, सर्व आमदार, सगळ्यांच्या सहकार्याने 2 वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसाठी अनेक कार्यक्रम राबवले आणि त्याचे मला समाधान. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी. आणि पुन्हा धर्मवीर पार्ट 2 ला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो. प्रसाद यांनी त्याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलेच असेल. शेतीने पण त्या शेतीची जबाबदारी यावेळी जास्ती आहे. आणि पुन्हा हा सिनेमा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. हिंदुत्व हे त्याचं नावच आहे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. त्यांचा सिनेमामध्ये पाहत होते. सिनेमामध्ये मी आता बोललं म्हणजे योग्य नाही. सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. पहिला सिनेमा त्याच्यात असं लिहिलं होतं की गद्दारांना क्षमा नाही, आता आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. म्हणजे कसं तुम्ही याकडे साहेबांचा कामाची पद्धत अशी होती, जे समाजाशी गद्दारी करायचे त्यांना ते माफ करत. त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिलेलं आहे, दुसऱ्या सिनेमात देखील वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक स्वतःसाठी कधी जगले नाही. ते दुसऱ्यासाठी जगणारं व्यक्तिमत्व होतं. स्वतःसाठी सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगणं किती कठीण असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सिनेमा हॉल नाही मिळत त्यासाठी नाही, जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतोय. एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजे त्या करतो आम्ही. या सर्व मंडळींची बोलून करू. ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे. आणि या हिंदी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री यांना जे काही अडचणी आहेत हे सरकार सगळ्यांचं आहे. जसं सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं, तसं या सर्व इंडस्ट्रीचं पण आहे. ही मोठी इंडस्ट्री आहे, लाखो लोक याच्यामध्ये काम करतात. या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो. तुमच्या भाषणात अनेकदा असा उल्लेख आलेला आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. कुठेतरी एक राजकीय भाषा नाही. याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार काय होते? कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का? तर नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही, केली नाही. ज्यांनी कुणी केली प्रेग्नंट पॉज. त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर. आणि म्हणून धर्मवीरांचे विचार, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे. आता त्यांचं
आयुष्यात गेलं त्याच्यामध्ये घेण्यामध्ये, जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये, त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू? मी फक्त देण्याचं काम करतोय. आज जनतेला बघा भरभरून अर्थसंकल्प, हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही. आज महिला भगिनी ज्या माजी मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण ह्याची त्यांनी हेटाळणी केली, पण बाहेर मी आल्यानंतर विधानभवनाच्या माझ्या बहिणींनी माझी ओवाळणी केली, मला राखी बांधली, हातभर राख्या बांधल्या, एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय बोलायचं नाही. मी आता अधिवेशन चालू आहे ना, तिकडे आत्महत्या बोला तेव्हा काय काय चित्रपट, चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थार्थी संबंध नाही. धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही, म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय. त्याच्यात कुठलंही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. I would love to. It will be very challenging because मेरे लिए मराठी सीखनी पड़ेगी और अभी मैं enjoy कर रहा हूँ अपना ये सफर इंडस्ट्री में. God has been very kind and I'm getting to do different characters. Definitely, if there's some great character to play, I would love to. I would love to play a part in a Marathi film if there's a great character. मेरे को कोई मराठी टीचर सीखनी पड़ेगी. वो मैं सीख लूँगा तो फिर सिखाएंगे ना यहाँ आए तो तर आपण पण आहे ना चित्रपटमध्ये हे काय सिनेमात आहेत ना ते. तुमच्यासोबत आणखी कोणी नाही बघितलं? मी आता कसं सांगू सगळं? पण येईल का? कारण 2 मध्ये तिघे साहेब जेव्हा आजारी पडतात तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन स्टुडिओमधून बाहेर पडतात, तिकडे पाठ म्हणून सांगतो. तर त्याची जी सुरुवात आहे मग 3 पण येणार आहे का काही पुढे? पहिले 2 तर बघा. धन्यवाद धन्यवाद. मस्त भाषण केलं तुम्ही. मी आहे पोस्टर मगाशी हा नव्हता का? हा नव्हता खाली ठेवतो थोडं वर मंगेश काय म्हणा. मीडियाला एक विनंती, नम्र विनंती. आज आपण काही प्रश्न उत्तर करूया नको, कारण ट्रेलर लॉन्चला काही उरणार नाही आणि ट्रेलर लॉन्च आपण खूप छान आणि उत्तम करणार आहोत. तुम्ही ट्रेलर बघून तुम्हाला उत्सुकता निर्माण होईल की चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार. त्यामुळे आज आपण प्रश्नोत्तर करूया. नाही झाले आता परत विचारायला होतो का काय? धन्यवाद. आपण सगळे आलात, मनापासून आभार. थँक्यू सर.
इनका निकालो भाई फटाफट। महत्वाचा माणूस आहे। या माझा एक काढणार का जाओ पेज पे आ जाओ कैमरा जाओ पेज पे आ जाओ निकलता look is looking amazing. What I have to say and what is it for? गर्मी हो गई थी इसलिए बाल काट और ये बस ऐसे डायरी किया थैंक यू लॉर्ड बॉबी देवल थैंक Bobby, have you phone? हमारे बॉडीगार्ड लोग फटाफट आइए। एक मिनट फटाफट यही पास में यार संगम बिल्डिंग करके है, पता नहीं थोड़ा पार्टी। I'll just tell you where it is. ओके डन हो गया। कर ले खिलाता ये आजा। इसका फोटो कौन है? निकालो भाई। ए भाई निकालना भाई। यांचा फोटो काढला नंतर द्या ना। तर हे बघा It's a little give road behind Malabar इधर ही शिंगाडे संगम हे बघा जरा त्याचं लोकेशन तर आहे ना सांगा ना आपल्याला। PS आहे ना काय नाही nice hearing him talk. I really enjoyed it. Yeah, we'll meet soon. I'm calling you. No. It's out. मैं गाडी देते। पुलिस का गाडी यांच्या पाठी पाठवा ना, इथेच जायच्या बाजूला संगम अपार्टमेंट मलाबार हाँ मुझे मालूम नहीं संगम अपार्टमेंट माइक बंद बॉबी जी सॉरी हमारे एक बड़ी सॉरी एक मिनिट थांबा येतं तिकडे देतात थांबा तुम्ही गर्दी देऊ नका भाई आई या इधर ही खड़े रहो। ये मीना ताई का नमस्ते, बहुत अच्छा काम कर रहे हैं। ये हमारे एमएलए मैडम है। हमारे एमएलए मैडम है मनीषा कायदे। नहीं तुम्ही काढा। बंटी या ना। हाँ या ना मी माता ये बाबा ये थैंक यू। अरे ना दादा भाई अजून काय माणूस आहे ते थांबत बसलाय काय माझं आहे हाऊ यू गो इट्स फाइन सी यू तिथे सांगितलं गाडी कमांडर सांगितलं ना गाडी सांगा ना। सी यू बंटी फोटो का पुढे सेंड बॅक आता मला जायला द्या ना चला गाडीवर जाऊ दे गाडीवर जाऊ दे पाहिजे का हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थँक्यू सर थँक्यू सर गुड नाईट सर
सर बाय. Press the bell icon on our YouTube app and never miss another video from Spotboy.